वेलकम टू रश्मीच रसोई। आज मी तुम्हाला अगदी योग्य प्रमाणात पाव किलो बेसनचे लाडू जे टाळ्याला न चिकटणारे किंवा अगदी रवाळ होणारे कसे बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। दिवाळीच्या फराळामध्ये आज आपण बेसनचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी मी ही पाव किलो चणा डाळ घेतली आहे, स्वच्छ पुसून भाजून घेतली आहे। लक्षात ठेवा, लाडूचं बेसन काढण्या अगोदर चणा डाळ व्यवस्थित पुसून कपड्याने भाजून घ्यायची आहे आणि लो फ्लेम वरच एक 10 ते 12 मिनिटांसाठी भाजून घ्यायची आहे। नंतर ह्या चण्याच्या डाळीचं पीठ असं आपण तयार केलं आहे। तुम्ही घरघंटी, चक्कीत किंवा मिक्सर मध्ये पण डाळ आहे ना थोडी चेचलीत आणि रवाळ दळलीत तरी चालेल, पण चक्कीवर जर डाळ तुम्ही दळून आणणार असाल तर सांगायची आहे का मला रवाळ डाळ हवी आहे दळून। हे बघा, असं हे कण आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ हवं, तरच ह्याचे लाडू खूप छान होतात, टाळ्याला पण चिटकत नाही। प्रमाणामध्ये हे पाव किलो बेसन आहे जाडवालं। नंतर वाटीनी मोजलं तर हे 2 कप बेसन होतं। 1 कप आपण साखर घेणार आहोत, अर्धा कप तूप, वेलची पूड आहे 1 चमचा, ड्रायफ्रुट्स मध्ये बदाम, मनुके, काजू आणि पिस्ता घेतले आहेत। नंतर ह्याला एक छानसा रंग येण्याकरता ह्या केसरचे धागे घेतले आहेत। तर चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी ह्या केसरमध्ये मी अगदी उकळतं पाणी घालते, म्हणजे केसर छान भिजला जाईल आणि सुरेख रंग येईल। 2 चमचे, म्हणजे आपला हा पोहे खायचा चमचा आहे ना, अगदी तेवढेच 2 चमचे घेतले आहेत। बेसन भाजेपर्यंत हे आपण एका साईडला ठेवून देऊया। सुरुवात करताना सर्वात आधी आपण हे बेसन तुपावर भाजून घेणार आहोत, पण भाजण्या अगोदर हे बघा, ह्या जाड चाळणीने मी हे बेसनचं पीठ चाळून घेतलं आहे। जरी तुम्ही विकत आणलेलं असो किंवा घरचं, पण चाळून आवर्जून घ्या। आता आपण ह्या पॅन मध्ये हे अर्धा कप तूप घेतलं आहे 2 वाटी बेसनला, पण अर्ध्या कप तुपातलं थोडंसं तूप आपण बाकी ठेवणार आहोत। कधीच तूप किंवा पाणी जेव्हा वापरतो ना तेव्हा पूर्णपणे यूज करायचं नाही, थोडं तरी शिल्लक ठेवायचं असतं। तूप व्यवस्थित आपण मेल्ट करून घेऊया। तूप छान गरम झालं आहे। आता गॅसची फ्लेम अगदी लो वर करून घ्यायची आहे। नंतर हे चाळलेलं बेसनचं पीठ आहे ते ऍड करूया। अगदी लो फ्लेम वर आपल्याला 20 ते 25 मिनिटांसाठी हे बेसन भाजायचं आहे, पण सुरुवातीला आपण 10 मिनिटांकरताच हे बेसन भाजून घेणार आहोत तुपावर। लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम अगदी लो वरच ठेवायची आहे। दहा मिनिटं झाले आहेत। हे बेसन आपण अगदी लो फ्लेम वर तुपावर परतून घेत होतो। कंटिन्यू न ह्याला असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे असं सोडायचं नाही, तरच हे बेसन सर्व बाजूनी व्यवस्थित भाजलं जातं आणि थोडंही तव्याला लागत नाही किंवा आपल्या पॅन मध्ये लागत नाही। हे बघा, मगाशी आपण बेसन घातलं भाजायला तेव्हा त्याचा थोडासा असा पांढरासर कलर होता, म्हणजे एकदम लाईट येलो कलर होता। आता हे बघा कसा छान पिवळसर कलर आला आहे आणि कसा छान असा दाणेदार दिसतो। म्हणून कधी ना चण्याची डाळ अशी जाडसरच दळून आणायची, तरच त्याचे लाडू छान होतात। आता आपण ह्याच्यामध्ये उरलेलं तूप घालूया। तूप ऍड केल्यावर पुन्हा हे बेसन व्यवस्थित आता आपल्याला आणखीन 15-20 मिनिटांसाठी तरी असं तुपावर परतून घ्यायचं आहे। हे बघा, मगाशी अगदी थोड्याच तुपावर आपण हे बेसन परतलं होतं तेव्हा असं वाटलं अरे ह्याला तूप सुटते की नाही, पण आता उरलेलं तूप ऍड केल्याबरोबर तुम्ही बघू शकता कसं हे थोडं असं चिकटपणा ह्याला आला आहे। जसं हे बेसन आपण भाजत जाऊ ना तसं हे बेसन साईडनी तूप सोडणार आहे। तर चला, उरलेल्या 15 मिनिटांसाठी आणखीन हे बेसन आपण भाजून घेऊया। लक्षात ठेवा मात्र गॅसची फ्लेम अगदी लो वर ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता एकूण 20 मिनिटं झाले आहे हे बेसन आपण तुपावर परतून घेतलं होतं आणि हे बघा कसं छान तूप पण आता सुटलं आहे। आणखीन 5 मिनिटं उरली आहेत, त्याच्यामध्ये आपण आता हे ड्रायफ्रुट्स ऍड करून घेऊया। पिस्ता मी नंतरच ह्याच्यात ऍड करणार आहे।
काजू, बदाम आणि मनुके घेतले आहेत, हे पण आपण तुपावर परतून घेऊया ह्या बेसनासोबतच, म्हणजे एक्स्ट्राच्या तुपात हे तळून घ्यायची काही गरज नाही। आणखीन 5 मिनिटांसाठी हे सारण आपण असंच तुपावर छान भाजून घेऊया। बरोबर 25 मिनिटं झाले आहेत। हे बेसन आपण तुपावर हे बघा असं छान भाजून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता त्याला तूप पण सुटलं आहे, वरती लेयर बघू शकता किती छान तूप सुटलं आहे, म्हणजे समजायचं का आपलं हे बेसन तुपावर अगदी व्यवस्थित भाजून झालं आहे। आता गॅसची फ्लेम मी मीडियम वर करते, कारण का पूर्ण बेसन 25 मिनिटाकरता मी लो फ्लेम वरच भाजून घेतलं होतं। लाडू छान दाणेदार बनण्याकरता अगदी चमचाभरच पाणी घेतलं होतं, त्याच्यात केसर भिजत ठेवलं होतं। आता मीडियम फ्लेम वरच हे पाणी आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत। केसरचं पाणी ऍड केलं ना का छान रंग पिवळसर येतो बेसनच्या लाडूला। आणि गॅसची फ्लेम मात्र पाणी ऍड करताना मीडियम वर ठेवायची आणि असं छान 1-2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। ही टिप मात्र लक्षात ठेवा, तर तुमचे लाडू छान असे दाणेदार बनतील। 1 ते 2 मिनिटांकरता पाणी ऍड केल्यावर मी हे व्यवस्थित असं परतून घेते। 1-2 मिनिटं झाले आहेत। केसरचं पाणी ऍड केल्यानंतर हे बेसन आपण छान परतून घेतलं होतं। आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि हे गरम गरम बेसन एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। हे बघा, हे गरम गरम बेसन असतानाच ताटात काढून घ्यायचं। त्या पॅन मध्ये किंवा कढईत ज्याच्यात तुम्ही भाजतायत ना त्याच्यामध्ये अजिबात ठेवू नका, कारण का तो पॅन किंवा कढई गरम असतं आणि मग आपलं बेसन खाली करपलं जातं। त्यामुळे ही टिप पण लक्षात ठेवा। लगेचच दुसऱ्या कोणत्याही भांड्यात आपण हे काढून घ्यायचे। आता हे बेसन व्यवस्थित आपल्याला म्हणजे आपल्या हाताला सहन होईल एवढं हे गार करून घ्यायचे आहे। नंतरच आपण ह्याच्यात साखर ऍड करणार आहोत। हे बघा, आपण हात लावू शकतो ना असं हे बेसन आपलं गार झालं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर ऍड करूया। आता आपण पिठी साखर चाळण्याकरता ही चाळण घेतली आहे। लक्षात ठेवा, पिठी साखर न कधी पण चाळूनच घ्यायची आणि लाडू मध्ये न कधीच आपली नॉर्मल साखर घेऊन आपण मिक्सरला लावून वापरायची नाही। पिठी साखरच विकत आणा, कारण का ही पिठी साखर थोडी वेगळ्या पद्धतीने बनवलेली असते, त्यांनी लाडू अगदी छान होतात। पाव किलो बेसनच्या पिठासाठी आपण ही 150 ग्राम पिठी साखर घेतली आहे आणि कप मी मोजलं तर मी तुम्हाला सांगितलंच होतं 2 कप जर बेसन असेल तर 1 कप पिठी साखर घ्यायची आहे, वजनी असेल तर 150 ग्राम। व्यवस्थित सर्व मी पिठी साखर ही अशी चाळून घेते। हे बघा, सर्व साखर आपण अशी ही गाळणीने चाळून घेतली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा वेलची जायफळ पूड ऍड करणार आहोत। हातानेच हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता छान हे मिश्रण आपण एकजीव करून घेतलं आहे, म्हणजे साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे। आता ह्याचे लाडू बांधून घेऊया। खूप लहान नाही आणि खूप मोठे नाही असे आपण मीडियम ह्याचे लाडू तयार करून घेणार आहोत। तुपाचं साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट असलं का लाडू वळायला जास्त त्रास देखील होत नाही। हे बघा, असा वळला का नंतर आपण हाताने ह्याला छान गोल करून घ्यायचंय। हे बघा, असा लाडू वळत आला ना का ह्याला असा गोल फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे छान चकाकी येते तुपाची ह्याच्यावर। तुम्ही बघू शकता किती इझिली हा लाडू वळला गेला, म्हणजे खूप कष्ट नाही, अगदी सुरेख रंग आला आहे आणि खूप छान असा दाणेदार आपला लाडू तयार झाला आहे। आता ह्याच्यावर मी हे थोडेसे पिस्त्याचे काप लावून घेते। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला हा बेसनचा लाडू तयार आहे। अशाच पद्धतीने एक एक करून सर्व लाडू आपण तयार करून घेऊया। तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व आपले हे बेसनचे लाडू तयार झाले आहेत।
खूप तुपकट नाही किंवा खूप नरम नाही, अगदी परफेक्ट असे तयार झालेले हे बेसनचे लाडू आपण आता सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत। सुंदर असे तयार झालेले बेसनचे लाडू आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय। तुम्ही बघू शकता आधीच आपण हे लाडू वळून ठेवलेले, तरी पण लाडू खाली बसला नाही, म्हणजे चपट झाला नाही, अगदी व्यवस्थित असा गोलच राहिला आहे। मी सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही तूप, बेसन, साखर वापरलीत तर तुमचे पण हे बेसनचे लाडू असे सुंदर असे बनतील। तुम्हाला पण जर मी बनवलेले अगदी सिंपल सोप्या पद्धतीने हे बेसनच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने हे बेसनचे लाडू घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे लाडू कसे झालेत ते। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या बेसनच्या लाडूचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।